हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय व्लॉग्स। आता सध्या वाजले आहेत सकाळचे 6:30 आणि आम्ही मंदिराच्या परिसरात आलो आहोत। इतक्या वरती आल्यावरती आता वापस खाली जावं असं वाटत नाहीये, सारखं मन इथेच गुंतल्यासारखं होऊन जातं वरती आल्यावर। आजचा व्लॉग मी पूर्ण 2 दिवस कंटिन्युएशनमध्ये टाकला आहे, कारण आजच्या दिवशी फक्त आम्ही केदारनाथ उतरलो होतो, तर ह्याचा व्लॉग करण्यापेक्षा मी डायरेक्ट 2 दिवस कंटिन्यू मध्ये टाकले आहेत। इथे जर तुम्हाला वरतून खाली उतरायचा, पिट्ठू, पालखी, घोडा, खच्चर वगैरे करायचं असेल तर सगळे याचे रेट्स जे आहेत ते 70% असतात। जेवढे तुम्ही वरती येताना देतात त्याच्यापैकी 30% ऑफ होते। इथलं हेलिपॅड आहे, जे की फक्त 1 किलोमीटर दूर आहे मंदिरापासून। आम्हाला उतरायला टोटल 8 तास लागले। तुम्ही तुमच्या आयुष्यात एकदा तरी केदारनाथला नक्कीच या। आता सध्या आम्ही गौरीकुंडाच्या खाली आलो आहोत। आम्ही गौरीकुंड जवळ नेमकं उतरल्या थोडा वेळ तिथे बसून ब्रेकफास्ट वगैरे करून रेस्ट घेतला, यामुळे आम्हाला खाली उतरायला वापस टाइम झाला आणि खाली पोहोचायला कमीत कमी आम्हाला 9 तरी वाजले असतील। पण खाली गेल्यानंतर आम्हाला रूम नाही भेटली, याच्यामुळे आम्हाला डायरेक्ट खालचा एक फाटा म्हणून गाव आहे तिथे आम्हाला रूम घ्यावी लागली। त्या रूमची रेट 2000 रुपीज पर नाईट होती। नंतर आम्ही 7:30 वाजता वापस बद्रीनाथला जायला निघालो। मध्ये मध्ये रस्त्यात थोडासा पाऊस लागला होता आम्हाला पण। बद्रीनाथला जायला मला टोटल 9 ते 10 तास लागले, कारण मध्ये आम्ही एका ठिकाणी थांबलो पण होतो।
आम्ही नरसिंह मंदिराच्या तिथे थांबलो होतो. मला वाटतं जवळपास तिथे 1.5 तास आमचा गेला होता यामुळे. आणि इथे नरसिंह मंदिरसुद्धा मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवलं आहे. मध्ये आता आम्ही एका पॉईंटवरती थांबलो होतो, ज्या पॉईंटवरती रात्री अस्वल, वाघ, सिंह, बिबट्या वगैरे दिसतात. तर सकाळी तर नसतात, तरी पण आम्ही फोटोशूटसाठी तिथे थांबलो होतो. बोर्ड्स लावले होते तिथे की रात्री आता सध्या पोहोचलो आहोत आम्ही नरसिंह मंदिराच्या इथे. तर जाता जाता आम्ही प्रसाद आणि एक तुळशीची माळ घेतली होती तिथे वाहण्यासाठी. त्या मंदिराच्या आजूबाजूला खूप सारे छोटे छोटे घरं होते, पण तो रस्ता सगळ्या घरांच्या मधूनच होता. आम्ही ज्या रस्त्याने गेलो होतो, पण तिथे मंदिरात जाण्यासाठी दुसरा पण रस्ता आहे. पण आम्हाला आधीच ड्रायव्हरने उतरवलं होतं, कारण पुढे जागा नव्हती गाडी लावण्यासाठी. यामुळे आम्ही आधीच उतरलोत आणि त्या रस्त्याने मंदिराकडे आलो. मी जिथे गेलो होतो त्यावेळेस नेमकंच बद्रीनाथ, केदारनाथ आणि ते चारीधाम उघडले होते. यामुळे इथे सर्व मंदिरावरती फुलांच्या माळ होत्या तशाच. आणि आम्ही तिथे गेलो होतो त्यावेळेस मला वाटतं 2च दिवस झाले होते, पण मला हा ब्लॉग टाकायला खूप उशीर झाला, त्यामुळे सॉरी. हा आहे त्या आश्रमामधला मठ. हे मंदिर पूर्ण केदारनाथ मंदिरासारखंच बनवलं आहे. आतमधून शूट करण्यासाठी अलाउड नव्हतं, ह्यामुळे मी फक्त बाहेरून शूट केलं मंदिराचं. पण मी जेवढं होईल तेवढं झूम करून दाखवायचा सुद्धा प्रयत्न केला. आम्ही सध्या जिथे होतो तिथून जोशीमठ फक्त 15 किलोमीटर दूर होता, पण आम्ही तिथे नाही गेलो कारण आम्हाला डायरेक्ट बद्रीनाथला जायचं होतं. ह्या मंदिराचा एरिया फार मोठा होता. बाजूनी हे डोंगर दिसतं, ज्याचा आकार थोडासा हत्तीसारखा आहे.
मंदिराच्या परिसरात अजून 4-5 मंदिरं होते, पण आम्हाला तिथे टाईम नव्हता, यामुळे आम्ही लवकर निघालो जाण्यासाठी. आता आम्ही वापस जायला निघालो आहोत. हे आहे तिथलं मेन गेट आणि आम्ही जिथून एंट्री घेतली होती ते दुसरंच गेट होतं. तिथे इतक्या गाड्या पार्क होत्या की मग आम्हाला तिथे गाडी शोधण्यासाठी 15 मिनिट गेले. बद्रीनाथला जायच्या तिथले रस्ते पण फार छोटे आहेत. हा आहे तो डोंगर जो थोडासा हत्तीसारखा दिसतो. बद्रीनाथला जायच्या आधीच तुम्ही जे पास काढला आहे हरिद्वार, ऋषिकेश किंवा मग देहरादूनमध्ये तो दाखवावा लागतो हायवेवरतीच. आणि आम्ही तिथे पोहोचायला आम्हाला 7-7:30 वाजले असतील. यामुळे पहिले आम्ही रूम बुक केली तिथे आणि मग नंतर दर्शन करायला गेलोत. ही आहे आमची रूम. या रूमची प्राईस होती 2500 पर नाईट. आता वाजले आहेत संध्याकाळचे 9 आणि आम्ही निघालो आहोत मंदिराकडे. मंदिराकडे जाण्याच्या आधी आम्ही थोडंसं चाट वगैरे खाल्ला आणि नंतर आम्ही दर्शनाला लागलो. हे बाजूला भक्त निवासचं कन्स्ट्रक्शन चालू आहे, जे 2 वर्षानंतर ओपनिंग होणार आहे याची. हॉटेल्स वगैरे जे आहे बद्रीनाथमध्ये ते सगळे नदीच्या अलीकडून आहे आणि मंदिर आहे ते नदीच्या पलीकडून आहे. यामुळे मध्ये हा पूल लागतो जो अलकनंदेच्या वरती आहे. मंदिर बंद होण्याचा टायमिंग 10 असतो. मंदिरात जायच्या आधी सुद्धा पासची चेकिंग करावं लागते. आम्ही दर्शन करायला लाईनमध्ये लागलो होतो 9:30 वाजता आणि मंदिर बंद होणार होतं 10:30 वाजता. आम्हाला वाटलं आज आमचं दर्शन होणार नाही, पण झालं आमचं दर्शन. आणि तिथे फार गर्दी होती. दर्शन करायला जवळपास आम्हाला फक्त 15 मिनिट ते अर्धा तासच लागला. ही आहे मंदिराची बॅकसाईड.
तिथे आजूबाजूला अजून पण देवांचे मंदिर होते. मी तुम्हाला जितके दाखवू शकते तितके दाखवले मी तुम्हाला. आम्ही दर्शन केल्यानंतर तिथेच मंदिराच्या जवळ पूल पार केल्यानंतर एका हॉटेलमध्ये जेवण केलं आणि नंतर वापस निघालो हॉटेलकडे जाण्यासाठी. जर तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.